हे हे बघा महाराजांचं मंदिर आणि आजूबाजूनी जे किल्ल्याचं स्वरूप असतं त्याला पूर्णपणे 100% त्यांनी पूर्ण दाखवले आहे की जे बुरुज असतात साईडून बघायसाठी ही शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी खूप चांगलं इथं त्याने बाजूने दाखवलेलं आहे. किल्ल्याच्या बाजूचा म्हणजे जो किल्ल्याच्या बाजूला जो बुरुज असतो तो त्यांनी खूप छान दाखवलेला आहे आणि असं वाटायला लागलं आहे की आम्ही अक्षरशः महाराजांच्या काळातच आहोत आणि महाराजांच्या दर्शनाला आलो आणि महाराज आतमध्ये आहेत. आता मला जाऊन महाराजांचं दर्शन करायचं आहे. असं वाटायला लागलं की महाराज नाही आहेत, महाराज आहेत. हे या मंदिराच्या मार्फत आम्हाला असं म्हणजे एक स्वप्न जगता आलं की बोलतात ना स्वर्ग पाहणं कोणाच्या नशिबात नसतं. आमच्या नशिबात आहे. आम्ही स्वर्गात आलेलो आहे. आम्हाला महाराजांच्या टाईमला जन्म घेता आलेला नाही आहे, पण आत्ता जो जन्म आहे त्याच्यामध्ये एक छोटंसं गाव आहे ना, आम्हाला त्यांचं दर्शन भेटते. आज दगदगीचं जीवन आहे. दगदगीच्या जीवनामध्ये सगळे कमवण्या पाठीमागे लागलेले आहे. पण बोलतात ना थोडं जगावं पण चांगलं जगावं. त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं दर रविवारी सुट्टी असते. मग आम्ही आणि आमचे भाऊ रवी भाऊ या आम्ही ते दोघांनी ठरवलं की रोज दर रविवारी आपण सुट्टी असते तर कुठेतरी जाऊ नये ना, नवीन नवीन ठिकाणी जाऊन आयुष्य जगू, नवीन नवीन ठिकाणांना भेटी देऊ. त्याच्यामध्ये आमचं असं मत झालं की प्रत्येक देवी देवताला जातो आपण, पण ते देव देवता ज्यांनी अस्तित्वात राहिले त्यांचं जे आहे अस्तित्व ज्यांच्यामुळं राहिलं, जे महाराज आपले ज्यांनी देवी देवतांना आपल्याला बघायसाठी ठेवलं तो साक्षात देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर आमचं असं ठरलं की त्या देवापासून आपण सुरुवात करू आपल्या नवीन म्हणजे वाटचालीची. जे आठवड्यातून आपण आपल्यासाठी एक दिवस काढून सुरुवात करावी. तर आम्ही म्हणलं याच्यासारखं दुसरं क्षण आमच्या आयुष्यात राहणार नाही. याची सुरुवात आम्ही आमच्या महाराजांच्या दर्शनापासून चालू करतो आहे. इथून पुढे दर रविवारी आम्ही प्रत्येक ठिकाणी भेट देऊ. त्याचं आम्ही लाईव्ह आम्ही टाकत राहू. पण बोलतात ना आयुष्यात कुठल्याही गोष्टीची चांगली सुरुवात चांगल्या ठिकाणाहून करावी. आम्हाला याच्यासारखं चांगलं ठिकाण, याच्यासारखं चांगलं लोकेशन, याच्यासारखं म्हणजे बोलतात ना स्वर्ग, आमच्यासाठी स्वर्ग हाच आहे. आम्ही मेल्यानंतर नाही, आम्ही आम्हाला जिवंतपणीच स्वर्ग बघायला भेटलेला आहे. त्यामुळं आम्ही जीवनाचं सार्थक झालं. आणि ज्यांनी ह्या इथल्या गावकऱ्यांनी जे मंदिर बांधलं आहे ना त्यांचा आम्ही खूप आभार आहे की त्यांनी आम्हाला एक संधी दिली की महाराजांना एक प्रेरणा म्हणून बघण्यासाठी त्यांचं मंदिर म्हणजे बघण्यासाठी आहे ना, जे त्यांनी इथं जे मंदिर बनवलं आहे महाराजांचं त्याच्यासाठी आम्ही त्यांचं आयुष्यभर ऋणी राहू. आणि इथून पुढे आपण आता आतमधून मंदिर हे पाहू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज साक्षात आम्हाला आम्ही आज देवाचे पाया पडत आहोत, माणसाचे नाही देवाचे पाया पडत आहोत. का की आम्ही देवालाच भेटायला आलो आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हा देवच आहेत. आमचे जे आम्ही म्हणतो ना आमची आई तुळजाभवानी आम्हाला दर्शनासाठी बोलवते, तसं आज आमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला साक्षात दर्शनासाठी बोलवले. आणि जेवढं त्यांच्यासाठी बोलणं आम्हाला कमच आहे. आयुष्यामध्ये जेवढं काय बोललं आम्ही तेवढं आमच्या आयुष्यामध्ये ती गोष्टी कमच आहे. आणि आपण प्रत्येक वेळेस ऐकलं आहे की कुठल्याही याचा नाश करण्यासाठी देवानं प्रत्येक रूपामध्ये अवतार घेतलेला आहे. तेव्हा शंकर महादेवाने शिवाजी महाराजाच्या रूपातून अवतार घेऊन आपल्याला मुघलांपासून वाचवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक बोलतो ना प्रत्येक याच्यामध्ये देव आहे हा सिद्ध करून दाखवतो. देवाचं दुसरं रूप, महादेवाचं दुसरं रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळं आम्हाला एवढा अभिमान आहे की आम्ही त्यांच्या कुळामध्ये जन्माला आलो आणि त्यांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. आम्हाला जर एखादं आयुष्यात जर त्यांच्यासाठी काही करायचं जर योग आला तर आम्ही अवश्य करू.
आम्ही त्याच्यासाठी पाठी हटणार नाही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जी शिकवण होती ती आम्ही पुढं अशीच चालू ठेवू. ही महाराजांचे मंदिर आता आपण आतमध्ये जाणार आहेत मंदिरला भेटायचं आतमध्ये जायसाठी जाणार आहे दर्शनासाठी. पण हे बघा मस्तपैकी आम्ही